नमस्कार. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एकूण नैसर्गिक संख्या कशा प्रकारे काढायच्या. आता आपल्याला या उदाहरणामध्ये पाहायचं आहे की एकूण नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. सूत्र आहे बघा, नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. म्हणजे आपल्याला पहिलं काय माहित पाहिजे, एकूण नैसर्गिक संख्या काढणे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. बघा, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 आपण करत असतो. मग आपल्याकडे आहे 66 वजा 22 अधिक 1 हे किती झाले 44 अधिक 1 किती झाले 45. म्हणजे आपल्या ज्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्या किती आलेल्या आहेत 45. आपल्याला या उदाहरणामध्ये 22 ते 66 पर्यंत सर्व नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज या ठिकाणी पाहायची आहे. त्यामुळे आपल्याला फक्त एकूण नैसर्गिक संख्या किती एवढं काढून चालणार नाही, तर आपल्याला एकूण सम व विषम संख्या किती ते आपण काढायच्या आहेत. बघा, 45 भागिले जर आपण 2 केले तर याला पूर्ण भाग किती जातो 22 चा. बरोबर आहे का. बघा, बेदुने 4 बेदुने 4 खाली उरला 1 म्हणजे 1 बाकी उरते ते आपल्याला प्लस करायचे आहे. बघा, 22 आणि 66 दोन्ही पण समसंख्या असल्यामुळं आपण या ठिकाणी 1 जर केला तर किती झाले 23. त्या झाल्या आपल्या एकूण सम आणि 22 या झाल्या आपल्या एकूण विषम. आता या संख्यांचा वापर करून आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. बघा, फॉर्म्युल्यामध्ये काय बदल करायचा नसतो, फॉर्म्युला सगळीकडे सारखाच आहे. म्हणजे काय की तुम्हाला जर नैसर्गिक संख्यांची बेरीज आवश्यक असेल तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आणि जर तुम्हाला सम पाहिजे असेल तर फक्त हे नैसर्गिक शब्द जो आहे तो काढायचा, सम टाकायचा. विषम पाहिजे असेल तर नैसर्गिक शब्द काढायचा आणि विषम टाकायचा. बाकी फॉर्म्युल्यामध्ये काही बदल नाही. बघा, आपण सिंपल मध्ये फॉर्म्युला परत एकदा न लिहिता सोडवणार आहोत. बघा, पहिला आहे आपल्याकडे की आपल्याला विचारलं त्यांनी की नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता याला काय फॉर्म्युला आहे की पहिली नैसर्गिक संख्या तर ती आहे आपल्याकडे 22 आणि शेवटची किती आहे 66. बघा, 22 अधिक 66 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या त्या आपल्याकडे किती आलेल्या आहेत 45. मग या ठिकाणी जर आपण भाग द्यायला गेलो तर 22 आणि 66 किती झाले 88 भागिले 2 गुणिले 45. बघा, बेक बे बेचोक 8 बेचोक 8 किती आले 44. मग 44 गुणिले 45 किती, तर 45 चोक 180 अच्छे आले 18 आणि 45 चोक 180 आणि 18 198. म्हणजे 22 ते 66 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे ती किती आली आपली 1980. त्यानंतर आपण दुसरं पाहणार आहोत की समसंख्यांची बेरीज किती. समसंख्यांची बेरीज किती. तर बघा, तुम्हाला सांगितलंय फॉर्म्युल्यामध्ये काय बदल करायचा, फक्त नैसर्गिक काढायचं आणि सम टाकायचं. त्यानुसार पहिली समसंख्या ती किती असणार आपल्याकडे 22, शेवटची किती आहे 66 भागिले 2 गुणिले आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या आहे त्याऐवजी काय करावं लागेल एकूण समसंख्या टाकावं लागेल. एकूण समसंख्या आपल्याला किती आलेल्या आहेत त्या 23. या ठिकाणी 23 आलं. बरोबर 22 आणि 66 किती होतात पुन्हा एकदा 88 भागिले 2 गुणिले 23. तर 2 ने परत भाग दिला किती येणार इथं 44. मग 23 चोक 92 अच्छे आले 9 आणि 23 चोक 92 92 आणि 9 किती होतात 101. म्हणजे आपलं जे उत्तर आहे समसंख्यांची बेरीज किती तर ती आली आहे 1012 आणि हे किती आलं होतं वरचं 1980. आता
आपल्याला याच्यामध्ये विषम संख्यांची बेरीज पाहायची आहे. तर बघा याच्यामध्ये काय होईल, फक्त या सूत्रामध्ये फक्त आपल्याला काय चेंजेस करावे लागतील की आपल्याला याच्यामध्ये विषम संख्यांची बेरीज जी आपल्याला याच्यामध्ये करायची, त्यामध्ये फक्त इथं 22 आहे, इथं 66 आहे. तर आपली पहिली विषम संख्या जी आहे ती ह्या 22 च्या नंतरची घ्यायची. 22 आणि 66 ही आपली बाउंड्रीच्या आतमध्येच आपल्या संख्या आपल्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. बघा विषम संख्यांची बेरीज बरोबर काय होईल, पहिली संख्या 23, शेवटची किती होईल, या 66 च्या अगोदरची घ्यावं लागेल, ती किती आहे 65 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती, त्या किती आहेत 22. मग बघा ही किती होईल, परत बेरीज केली तर 23 आणि 65 88. मग 88 भागिले 2 गुणिले 22, 2 याला पुन्हा एकदा भाग दिला, किती आले 44. 44 गुणिले 22 हा गुणाकार किती येईल, तर 22 चौक 88, आजचे आले 8 आणि 22 चौक 88, 88 आणि 8 किती होतात 96. म्हणजे ही जी बेरीज आहे ती बेरीज किती आली, आपली विषम संख्यांची बेरीज 968, समसंख्यांची बेरीज किती आलेली आहे 1012 आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आलेली आहे 1980. बघा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला एक प्रश्न देतो मी याच्यावरती, तो तुम्ही सोडवायचा आहे. तर बघा 23 ते 109 23 ते 109 पर्यंत सम नैसर्गिक आणि विषम संख्यांची बेरीज किती, याचं उत्तर तुम्ही सोडवायचंय आणि मला कमेंट मध्ये सांगायचंय.